श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 96, वर्ष 1320 ते 1350, भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्थीस सन 1336 श्रीपाद 16 वर्षांचे झाले आणि पिता अप्पलराज व माता सुमतींनी सोन्या आता तुझे लग्न करावयास हवे असा विषय काढताच श्रीपादांनी आम्ही नित्य वैराग्य स्त्रीसह वसतो, आज आम्ही तुमच्या वचनातून मुक्त झालो असे म्हणत सुमतींच्या मस्तकावर हात ठेवताच मातेस महालय अमावस्येचा प्रसंग पुन्हा दिसला व त्यावेळी स्वामींनी आम्ही तुमच्या पोटी येऊ परंतु आम्हास कोणतीही अट घालताच आम्ही तुमच्या बंधनातून मुक्त होऊ असे बोधित केल्याचे दिसले। सर्वांना अनेक आशीर्वाद देऊन श्रीपाद गुप्त झाले व प्रयाग संगमावर प्रगटले। प्रयाग क्षेत्री त्या त्या अवस्थेतील साधू पुरुषांना तसे तसे सिद्धी आशीर्वाद देत स्वामी बद्री क्षेत्र मार्गाने नेपाळ प्रांतात आले। हनुमंतात 19व्या शतकातील साईबाबांचा आदेश आशीर्वाद देत स्वामी आषाढ सन 1337 मध्ये गोकर्ण क्षेत्री प्रकटले। तेथे स्वामींनी 3 वर्ष कर्दळीवन यात्रा केली व कृपाचार्य आणि साधूंना आशीर्वाद देत स्वामी कार्तिक पौर्णिमे सन 1340 निवृत्ती संगमावर प्रकट झाले व दुसऱ्या दिवशी स्वामी कुरवपुरी आले। चरितामृताचे लेखक शंकर भट्टास स्वामींनी कुरवपुराहून पिठापूरला पाठविले। त्या प्रवासात शंकर भट्ट 3 दिवस त्रिपुरांतकेश्वर क्षेत्री राहिले। हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।